नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आजचा टॉपिक आपला इतर टॉपिक पेक्षा वेगळा असणार आहे। आज आपण डबल कटोरीचं पॅटर्न कसं काढायचं आहे ते बघणार आहोत। सिंगल कटोरीवरून आपण डबल कटोरी कशी काढायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर बघा मैत्रिणींनो, सिंगल कटोरी कशी काढायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे। ठीक आहे, जर तुम्ही बघितला नसेल अजूनपर्यंत तर तुम्ही जाऊन बघू शकताय। 40 साइजची कटोरीचं पॅटर्न मी तुम्हाला शिकवलेला आहे। जर तुम्हाला इतर साइजचे हवे असतील तर सेम तीच मेथड वापरून तुम्हाला कटोरीचं पॅटर्न जे आहे ते काढायचं आहे। ठीक आहे, आणि हो, त्याच्यासाठी चार्ट कुठला हवा आहे तो पण मी अपलोड केलेला आहे आपल्या ह्या चॅनलवरती। तुम्ही तो पण जाऊन चेक करू शकताय किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आहे। ठीक आहे, तर चला मैत्रिणींनो, आता आपण जो टॉपिक आहे आपला त्याच्यावरती चर्चा करूया। सिंगल डॉट जी कटोरी असते ती वेगळी असते, त्याच्यामध्ये आपण सिंगल डॉट टाकतो, फक्त उभा डॉट असतो त्याच्यामध्ये। आणि ही आपली डबल कटोरी आहे जिला बॉम्बे कटोरी पण म्हटलं जातं। बॉम्बे कटोरी म्हणून पण ही प्रचलित आहे किंवा डबल कटोरी पण तिला म्हटलं जातं। ठीक आहे, याचा अर्थ कसा असतो, तिला मध्यची साइड आहे, इथे मध्यभागी पण तिथे पण डॉट असतो, म्हणजे तिथे पण तिला शिलाई असते। अशा प्रकारची ही कटोरी आपली असणार आहे। ठीक आहे, तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। अगदी 5 मिनिटांमध्ये आपण ही कटोरी कशी काढायची आहे ते शिकणार आहोत। तर मैत्रिणींनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, त्याच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळून जाणार आहे। आणि हो, हा जर व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करायला पण विसरू नका आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा। तर चला टॉपिकला आपल्या सुरुवात करूया। तर बघा मैत्रिणींनो, कटोरीचं पॅटर्न काढल्यानंतर कसं आपली ही जी कटोरी आहे ही अशी निघते, बरोबर। मग याला आपण दोन्ही साइडने वाढवून घेतो, इकडनं खालच्या साइडने पण वाढवून घेतो आणि मग आपली जी कटोरी आहे ती मोठी होते। मोठी कशी होते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं होतं। फक्त मी जी वाढवलेली कटोरी होती ती न घेता जी आपण कटिंग केलेली होती ना तीच कटोरी इथे मी घेतलेली आहे। ते बघा, मोठी कटोरी आपली ही अशी असते, बरोबर। ही अशा पद्धतीची आपली ही मोठी कटोरी असते आणि ही आपली कटिंग केलेली कटोरी असते। आता हिला आपल्याला वाढवायचं आहे आणि डबल कटोरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे। तर इथे मी तुम्हाला 2 मेथड शिकवणार आहे। दोन्ही मेथड युजफुल असणार आहेत मैत्रिणींनो, तुम्हाला जी मेथड आवडणार असेल ती तुम्ही वापरू शकताय। ठीक आहे, तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, इथे जो पेपर आहे मी घेतलेला, हा जो पेपर आहे याच्यावरती ही जी आकृती आहे, ही जी कटोरी आहे ही पूर्ण मी आखून घेणार आहे। ही जशी आहे तशी मला आखून घ्यायची आहे। हे बघा, हे जसं आहे तसं आखून घेतलेला आहे मी। मधला जो डॉट आहे तो पण मी पॉइंट घेऊन घेतलेला आहे, कारण की इथे मी कट केलेलं होतं। ठीक आहे, आता काय करायचं आहे, हे दोन्ही साइडने मला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर दोन्ही साइडला मी 1.5 इंच वाढवणार आहे इथे। बघा, इकडनं पण 1.5 घ्यायचं आहे आणि इकडनं पण 1.5 घ्यायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर खाली आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच। हा जो डॉट आहे हा पकडून मी खाली 2.5 इंच घेणार आहे, म्हणजे इथे खाली पण मी 1.5 इंच घेणार आहे पण डॉट पण मी पकडणार आहे, मग तेव्हा होणार आहे माझे इथे 2.5 इंच। ठीक आहे, कटोरी जेव्हा आपण वाढवतो ना मैत्रिणींनो, तेव्हा ह्या फार गोष्टी काही ज्या आहेत ह्या आपल्या चुकून जातात, त्याच्यामुळे आपल्याला कटोरी वाढवताना पण खूप सावधानता बाळगली पाहिजे। ठीक आहे, काळजी घेतली पाहिजे व्यवस्थित। आता बघा, हे मी जॉईंट करून घेतलं इथे। आता काय करायचं, मला इथे वरती हा जो आकार आहे गळ्याचा तिथे मी 1/2 इंच घेतले आणि हे मी जॉईंट करून घेतले। त्याच्यानंतर इथे वरती पण 1/2 इंच घ्यायचं आहे आणि मग कटोरीचा मला पूर्ण आकार देऊन घ्यायचा आहे। ठीक आहे, हा मी इथे पूर्ण आकार इथपर्यंत देऊन घेणार आहे। हा माझा इथे पूर्ण आकार देऊन झाला। आता काय करायचं आहे, आता मेन आपला पार्ट आहे तो म्हणजे डबल कटोरी। याला आपल्याला डबल कटोरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे। तर ते कसं करणार आहेत बघा, इथून खालून मी घेणार आहे 1.5 इंच एक्स्ट्रा, 1.5 ते 1.25, 1.5च घेऊया, 1.5 इंच मी इथे एक्स्ट्रा घेणार आहे।
त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे इथे मी घेणार आहे 1 इंच एक्स्ट्रा. त्यानंतर हा जो पॉईंट आहे इथे पण घेणार आहे 1.5 इंच एक्स्ट्रा. लक्षात घ्या, इथे 1.5 घेतले, इथे 1 घेतलाय आणि इथे 1.5 घेतलेले. ठीक आहे. आता हे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. त्याच्या अगोदर इथून मी अशा सरळ ज्या आहे रेषा आखून घेतलेल्या आहे. आता हे पॉईंट मी इथे जॉईन करून घेते. सिंपल, एकदम सिंपल आहे. खूप छान मेथड आहे ही. आता काय करायचं आहे आपल्याला, इथून हा पॉईंट आणि हा पॉईंट आणि मग इथे बघा, ही जी स्केल आहे आपल्याला ही अशा स्वरूपाची ठेवायची आहे, ज्यामध्ये आपले हे जे पॉईंट आहे याचे तिरकस आले पाहिजे. ठीक आहे. स्केल मी पुन्हा एकदा दाखवते कशी ठेवायची आहे. इथून ही अशी ठेवायची आहे. थोडंच मी वरती घेते, या पॉईंटपासून मी वरती घेणार आहे. ठीक आहे. म्हणजे माझी जी स्केल आहे ती तिरकस होईल. तर इथून मी तिरकस अशी रेषा मारून घेते. त्यानंतर हा आपला मध्य सेंटर राहणार आहे, कारण इथे आपला टक्स येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथून वरती मोजायचे आहेत आपल्याला 1 इंच. 1 इंच इथे वरती मोजणार आहे मी आणि इथून खाली मी घेणार आहे 1 इंच. ठीक आहे. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट हा आपल्याला जॉईन करायचा आहे. कोणता? हा पॉईंट, हा मधला पॉईंट आणि हा पॉईंट, हे तिघं पॉईंट मी इथे जॉईन करून घेणार आहे. तर ते कसे जॉईन करायचे आहेत बघा, हे अशा पद्धतीने इथे घेऊन हे सर्व असे मी जॉईन करून घेतले. ठीक आहे. थोडासा वरती आपला इथे टक्स येणार आहे. हा टक्स इथे एक आहे आणि इथे आपला हा मधला जो पार्ट आहे तो येणार आहे. ही रेषा इथे जॉईन करून घेऊया आणि ही कटोरी आपली झाली आहे. याला आपल्याला कटिंग करायचं आहे. ठीक आहे. कटिंग करताना एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे. इथे जे आहे इथे मी कसं कट करते ते व्यवस्थित बघायचं आहे, कारण की मेन टॉपिक आपला तोच आहे की डबल कटोरी. जसं आहे तसंच घेऊन घ्यायचं आहे. आता तर बघा, इथे मी जी कटोरी आहे ती मी कट करून घेतली. ठीक आहे. आता आपल्याला इथे कटिंग कसं करायचं आहे पुन्हा बघूयात. बघा, हा जो मधला पॉईंट आहे हा मी इथे कट करून टाकणार आहे. फक्त जो पॉईंट आहे आपला मधला तिथे आपल्याला जॉईंट तसाच ठेवायचा आहे. ठीक आहे. फक्त हा जो पार्ट आहे एवढाच मी इथे कट करणार आहे. मधला जो पार्ट आहे तो मी कट करणार नाहीये. हा जो जॉईंट आहे तो माझा तसाच असणार आहे. ठीक आहे. दोन्ही साईडला आता मी तसंच करून घेते. दोन्ही साईडने मी इथे आता कटिंग करून घेणार आहे हे अशा स्वरूपाचं. आता बघा, हे झालं आपलं. ही डबल कटोरीमध्ये कन्वर्ट होणार आहे. आता ही जॉईंट कशी करायची आपल्याला, इथून ही अशी जॉईंट करून घ्यायची आहे. ठीक आहे. ही अशी इथे जॉईंट करून घ्यायची आहे आणि मग आपला रेग्युलर टक्स टाकून घ्यायचा आहे, किंवा अगोदर टक्स टाकून घेऊ शकताय तुम्ही, मग इथे तुम्हाला जॉईंट करता येणार आहे. ठीक आहे. ही आपली एक सिंपल पहिली मेथड झाली. आता अजून एक दुसरी मेथड मी तुम्हाला सांगणार आहे. सेम अशाच टाईपमध्ये ही दुसरी मेथड आपली असणार आहे. तर दुसऱ्या मेथडसाठी पुन्हा एकदा मी पेपर घेते. तर बघा, इथे मी कटोरी घेतलेली आहे. दुसरी कटोरी आपल्याला काढायची आहे आणि पेपर मी इथे दुसरा घेतलेला आहे. तर ही जी कटोरी आहे ही जशीच्या तशी ठेवून मी इथे अशी आखून घेणार आहे. पूर्ण कटोरी आखून झाल्यानंतर आपल्याला खालच्या साईडने पण वाढवायचं आहे, मार्जिन द्यायचं आहे, आणि वरच्या साईडने पण वाढवून मार्जिन द्यायचं आहे. ठीक आहे. तर इथून ही अशा पद्धतीने ही अशी घेऊन आणि मग ही इथे अशी घ्यायची आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, कटोरी जी आहे ती वाढवून घ्यायची आहे. रेग्युलर पद्धतीने आपण जशी घेतो तशी. इथून 1.5 इंच घ्यायची आहे आणि इथून 1.5 इंच घ्यायची आहे. इथला जो मधला जो पॉईंट आहे हा मी 2.5 वरती घेणार आहे. ठीक आहे. इथे मी असं 2.5 वरती घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, जॉईंट करून घ्यायचं आहे. तर इथून अशा पद्धतीने ही रेषा घेऊन इथे मी जॉईंट करते. त्यानंतर इथे मी जॉईन करते ही अशा पद्धतीने आणि इथे मी जॉईन करते. आता काय करायचं, इथे मी
पाव इंच वाढवून घेणार आहे, इथे पण पाव इंच वाढवून घेणार आहे आणि इथे हे असं जॉईंट करून घेणार आहे. असं जॉईंट केल्यानंतर इथे मी आकार देऊन घेणार आहे. जी कटोरीचा माझा जो आकार आहे तो रेग्युलर मी इथे आकार दिलेला आहे. आता कटोरी आपल्याला वाढवायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे ते बघूयात. कटोरी आपण इथून वाढवणार आहोत. 2 इंच आपल्याला इथे कटोरी वाढवायची आहे. इथे मी 2 इंच घेतले. त्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच, सॉरी 1.5 इंच, आणि इथे घ्यायचं आहे 2 इंच. बघा दोन्ही पण कटोरी वाढवताना आपण जे मेजरमेंट होतं ना ते वेगळं घेतलेलं आहे, सेम मेजरमेंट नाही घेतलेलं. आता इथे मी वाढवून घेते. हा जो पार्ट आहे हा थोडा बाहेर घेणार आहे मी अशा पद्धतीने, आणि हा जो पार्ट आहे हा पण मी इथून अशी बाहेर घेणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे हे बघा, हे दोन्ही पण मी आखून घेतलेले आहेत. आता हा जो पॉइंट आहे ना हा असा मी स्ट्रेट करून घेणार आहे इथे, आणि हा जो पॉइंट आहे हा इथे असा वाढवून घेणार आहे. आता ही मला कटिंग करून घ्यायची आहे. तर जशी आहे तशी मी कटोरी कटिंग करून घेते अगोदर. तर ही जशी आहे तशी मी इथे कटोरी मी जी वाढवलेली आहे, एक्स्ट्रा जे वाढवलेलं आहे ते आपल्याला इथे कटिंग करायचं आहे संपूर्ण कटोरीचं. मैत्रिणींनो, तुम्ही दोन्ही पण कटोरी जे आहे दोन्ही पण मेथड पैकी एक कुठली तरी वापरू शकताय. दोन्ही पण मेथड खूप चांगल्या आहेत आणि साईड जे आहे ती एकदम छान पद्धतीने बसते. तर बघा ही अशा पद्धतीने आपली इथे कटोरी वाढवून झालेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो डॉट आहे ना आपल्याला इथून मी इथे अशी जी लाईन आहे एक सरळ आखून घेणार आहे. जो डॉट आहे ह्या डॉटला पकडून एक रेषा आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे. एक रेषा इथे माझी सरळ आखून झाल्यानंतर काय करायचं आहे, ह्याच रेषेला पकडून मी वरती साधारण पाऊण इंच घेणार आहे. थोडासा माझा हा जो पेपर आहे हा न्यूजपेपर मी घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं दिसायला थोडा प्रॉब्लेम होईल, पण समजून घ्या मैत्रिणींनो. कारण माझा जो याचा पेपर होता ना प्लेनवाला तो संपला आहे. त्याची ऑर्डर दिली आहे पण अजून आलेला नाही, त्याच्यामुळे मी न्यूजपेपरचाच यूज करते. आता बघा इथून मी पाऊण इंच घेतलाय. हा पाऊण इंचाचा जो गॅप आहे आपल्याला कट करायचा आहे. ठीक आहे. तर कसा कट करणार आहे, अगोदर ही खालची जी रेषा आहे ती मी कट करणार आहे. सरळच कट करायचं आहे. त्यानंतर वरची जी रेषा आहे ती मी इथे कट करून टाकणार आहे. पाऊण इंचाचा जो गॅप होता तो मी इथे दिला आणि तो मी कट करून टाकला. कट केल्यानंतर हे आपल्याला असं जॉईंट करायचं. हे असं जॉईंट करून घेतलं आणि मग इथे आपल्याला टक्स टाकायचं, किंवा अगोदर इथे आपण टक्स टाकून घेतला तरी चालणार. आता टक्स कसा टाकणार आहोत, इथून हा असा घेऊन आणि मग इथून हा. आता हा जो आहे एक्स्ट्रा पार्ट आपला असणार आहे आणि इथून हा पाऊण इंच इथे सोडून द्यायचा आहे, पाव इंच, आणि मग टक्सची आपल्याला मार्किंग घ्यायची आहे. आता ही जी कटोरी आहे माझी ती आहे 6 इंचाची. इथे मी पाव इंचाचा मार्क सोडून दिला आहे आणि मग इथे मी कटोरीचा टक्स घेणार आहे. तर बघा टक्स जो आहे माझा तो इथे येणार आहे 3 इंच, कारण मी 6 इंचाच्या कटोरीचा हाफ इंच मी इथे केलेलं होतं. तर हे अशा पद्धतीने. तर हे झालं आहे आपलं डबल कटोरीचं कटिंग. ठीक आहे. आणि हा आपला इथे असा डॉट येणार आहे. डॉट मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते. ते बघा हा इथे आपला असा डॉट येणार आहे आणि हा पण इथे आपला असा डॉट येणार आहे. ठीक आहे. तर ही अशा पद्धतीची आपली ही डबल कटोरीची 2 मेथड आपण शिकलो आहोत. ही एक मेथड आहे आणि ही पण एक मेथड आहे. ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण डबल कटोरीचे 2 मेथड शिकलेलो आहोत. अशाच पद्धतीने तुम्ही इतरही मापांची कटोरी आहे त्याचं ही जी डबल कटोरी आहे याच्यामध्ये कन्वर्ट करू शकताय. ठीक आहे. सर्व मापांसाठी तुम्हाला हीच मेथड वापरायची आहे. या एका मेथडवरून तुम्ही 28 ते 50 पर्यंतचे सर्व मापांचे साईजचे तुम्ही कटिंग करू शकताय. ठीक आहे.
तर मैत्रिणींनो बघा, आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण नक्की करायचं आहे, ठीक आहे। आणि हो मैत्रिणींनो, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट पण सांगायची आहे, महत्त्वाचा टॉपिक वर पण मी आता इथे चर्चा करणार आहे। जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस करायचे असतील आमच्याकडे तर आमचा ॲप आहे दीप्स कोचिंग नावाचं, प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही चेक करू शकताय। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे, तिथे जाऊन पण तुम्ही क्लिक करून ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकताय। ऑनलाईन क्लास जर तुम्हाला करायचा असेल, तो जर जॉईन करायचा असेल, त्याची फी अगदी कमी असते, जास्त फी नाही आहे। अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमीमध्ये तुम्हाला ऑनलाईन क्लासेस उपलब्ध करून दिलेले आहेत मी, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकताय। कारण आत्ताच माझं जे ॲप आहे ते लॉन्च झालेलं आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, दीप्स कोचिंग नावाचं ॲप प्ले स्टोअरवरती जाऊन सर्च करायचं आहे आणि ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकताय, ठीक आहे। तर चला मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन टॉपिक शिकण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।